आषाढ महिना सुरू झाला आहे. आषाढ महिना अतिशय महत्त्वाचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी. काय सेवा करायची आहे तर बघा, आषाढ महिना अतिशय महत्त्वाचा आहे कारण ह्याच महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, आषाढी अमावस्या हे दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. किंबहुना सगळाच दिवस, सगळेच महिने महत्त्वाचे असतात. पण आषाढ महिन्यापासूनच खरं तर सणांची सुरुवात होते. ह्या आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण सगळ्यांची डोळे आतुर झालेले असते त्या विठुरायाच्या दर्शनासाठी. तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पंढरपूरला जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, पण तुम्ही घरातही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करू शकता. आता ही सेवा काय करायची तर बघा, विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्रम याचं तुम्ही सेवा करू शकता, याचं तुम्ही पठण करू शकता, संकल्पयुक्त करू शकता किंवा जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. जगाचे चालक मालक भगवान श्रीहरी विष्णू नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. त्याच्याबरोबर रोज आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. भगवान बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि ह्या आषाढ महिन्यात काही नियम आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. कारण जर तुम्ही इतक्या सगळ्या सेवा करत असाल, उपाय करत असेल, तर नियमही तेवढेच महत्त्वाचे आहेत. ते नियम कुठले आहे तर खाली मी लिंक दिलेली आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि कुठलीच समस्या उद्भवणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.